वैशालीताई पुन्हा एकदा येते तुझ्याकडे. आपण बघतो की कशा पद्धतीने ही धूम सुरू आहे. तुला माहिती आहे या गोविंदांसाठीचा आजचा हा दिवस आहे आणि मी म्हणेन तू एक कलाकार आहेस आणि एकावर एक थर रचणं ही देखील एक कलाच आहे. या गोविंदांसाठी तू काय बोलशील? मला फार कौतुक आहे त्यांचं. आज थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. बऱ्याचदा मला असं होतं की मला एक्सप्रेस करायचं आहे की बाबांनो तुम्हाला प्रणाम आहे. ज्या तऱ्हेने तुमच्यामुळे खरं तर दहीहंडी ही सगळी घडत असते, यशस्वी होते. थरावर थर लावणं त्याच्यासाठी या एका दिवसासाठी त्यांची झालेली मेहनत. आणि मी त्यांना बोलताना ऐकते ना की पॅशन काय असतं की आमच्या डोक्यावर पाणी पडलं पाहिजे. अरे इतकं म्हणजे हे वेड आहे ना, हेच त्यांना स्पेशल बनवतं. आणि हे वेड त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की आपण आपल्या कामामध्ये किंवा आपलं जे टार्गेट आहे, की हंडी म्हणजे आपलं टार्गेट असतं की नाही, त्यासाठी ते जे जीव लावतात ना त्यांचं कौतुक आहे. खरं तू जसं म्हणालीस की त्यांचं हे पॅशन आहे. मी तर म्हणेन तुला माहिती आहे बरेच गोविंदा आहेत ना ते सकाळी 7 ते रात्री 6-7 वाजेपर्यंत कामाला जातात. त्याच्यानंतर घरी येऊन ते प्रॅक्टिससाठी जातात. म्हणजे जवळपास 2 ते 3 महिने आधीपासून त्यांचा हा सराव सुरू असतो आणि त्याच्यानंतर मग ते आजचा दिवस खरंच त्यांच्यासाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांनी ना काय होतं, मी आता आणखीन एक सांगते की बऱ्याचदा ढोल पथकांना आपण कुठे कुठे रिहर्सल करताना बघतो. मला ना असं होतं की अरे काय पॅशन आहे. ब्रिजच्या खाली जिथे मिळेल तिथे तू बघितलंस, आपण येता जाताना ट्रॅफिकला सिग्नलला थांबतो आणि बाजूला पाऊस पडो काहीही होवो त्यांची रिहर्सल चालू असते, कारण आपल्याला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. आणि हे खरं आहे, मला हे फार आवडतं, भारी वाटतं हे सगळं. आणि तो महाराष्ट्राचा श्वास आहे असं मला वाटतं. आणि मला ते सगळं माझ्या गाण्यामध्ये ना हे सगळं घ्यायचं असतं. ह्या गोष्टी खूप आपल्याला माणूस म्हणून शिकवत असतात की त्यांना जे पॅशन आहे ते तसं असावं. सो छान छान प्रश्न विचारले मला, फार बोलायचं. आणि तुला सांगू ना, महाराष्ट्राची हीच ओळख आहे. हे जे गोविंदा आहेत हीच आपली खरी ओळख आहे. अगदी अगदी अगदी. म्हणजे आता बघ तू तिकडे जातेस, तू गाणं गात असते स्टेजवर. आणि आम्ही आता पण मगाशी आपण पाहिलं गौतमी पाटील एका गाण्यावर डान्स करत होती, दादलावर तुझ्या गाणं हे डान्स करत होती, परफॉर्म करत होती. तू जेव्हा तिथे स्टेजवर असतेस ना त्यावेळेस आम्हाला एक उत्सुकता असते तुझ्याकडनं एक गाणं ऐकण्याची. दादला तर मी ऐकून घेणारच आहे, गाऊन घेणार आहे तुझ्याकडून, पण ऐका दाजीबा म्हणजे मी लहान असल्यापासून त्या गाण्यावर डान्स करत आली आहे. आणि आज माझं एक अहोभाग्य म्हणेन की आज तू समोर बसली आहेस, तर एकदा प्लीज ऐका दाजीबा. आणि ते परत आलं आता, गेल्या 1 वर्षावर ते परत ट्रेंड. सो इट्स सो नाईस की सगळीकडे अजूनही गाणं वाजतंय. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, ओ मुझे दिल विल नको तेरा देबा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, ओ मुझे दिल विल नको तेरा देबा. ऐका गोविंदा ऐका गोविंदा ऐका गोविंदा ऐका गोविंदा ऐका गोविंदा. हे स्पॉन्टो होतं. म्हणजे एका दाजीबाचं तू ऑन स्पॉट ऐका गोविंदा केलेस. तुला अजून एक सांगायचं आहे मला की आपल्यावर आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गाण्यांचा किंवा आपल्या कल्चरचा प्रभाव कसा असतो. यामध्ये तुझ्या घरात नाही पाणी हे आम्ही लहान असताना गायलंय, गोविंदा खेळायचो आणि छोटीशी दहीहंडी लागायची. आणि नंतर आमची आजी दही भाताचा नैवेद्य करायचे. आमच्याकडे सगळे सण फार शिस्तीत साजरे व्हायचे आणि छोट्याशा गोपाळाची पूजा व्हायची. आम्ही सगळे बालगोपाळ जमायचो, सगळे असे चिखलानी माखलेले आणि दहीहंडी फोडून सगळी ध्यानं झालेली असायची. आणि मग आजी प्रत्येकाच्या हातावर दही काल्याचा नैवेद्य द्यायचे. आणि त्यावेळी आम्हाला शिकवण्यात आलेलं की असं प्रत्येक घरी जायचं आणि तुझ्या घरात नाही. ते इतकं आहे माझ्यात सगळं की मला जेव्हा वाटतं की अरे या गाण्यात हे का नको, आणि अशा आय थिंक अशीच माझी गाणी घडत आली आणि कदाचित म्हणून माझ्या ऑडियन्सला ती कनेक्ट होतात. तर या गोष्टी मराठी फार महत्त्वाच्या आहेत. येस, नक्कीच. आज आम्ही तुझ्याकडनं खरंच इतकी गाणी गाऊन घेतलेत, पण अजून एक मन भरत नाहीये असं झालं. तू इथे बसली असं एक जाता जाता शेवटचं आपल्या खास प्रेक्षकांसाठी तू कोणतं गाणं बोलशील? अरे बापरे, तू माझ्यात आपण दाजीबा ऐकला नाहीये. हा भार सोसला जड झाले पिकावानी,
अंगात ज्वार भरलं तुझ्या फिरतीच पाज पाणी चांद तू पुनवचा तू गरुपान गोजिरवाणी जीव माझा जळतोय वत काळजाचं पाणी पाणी आता कोंबडी ही पळाली तंगडी ही धरून लंगडी घालाय लागली आन कोंबडी ही पळाली तंगडी ही धरून लंगडी घालाय लागली. अरे वा वा वा, खूप छान, खूप मजा आली. म्हणजे बोलतात ना, आजचा दहीहंडीचा अगदी छान दिवस गेलेला आहे, मन तृप्त झालेलं आहे संगीतमय वातावरणात. खूप आभार तुझे मनापासून. तू साम TV मध्ये वेळात वेळ काढून आलीस आणि आपल्या प्रेक्षकांसाठी संगीतमय मैफिलीची एक खास अशी झलक दिलीस त्याबद्दल धन्यवाद. आणि साम TVचेही आभार की आज मी माझं नवीन गाणं घेऊन आले आणि तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि माझा खऱ्या अर्थाने आज गोविंदा साजरा झाला. थँक्यू. तर सुरेल हंडीची पर्वणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की बघा कार्यक्रम. आणि दहीहंडीचा सगळा महोत्सव तुम्ही साम TV वर पाहत राहा. नमस्कार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.